तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण एकदम मस्त असाल आणि मी सुद्धा एकदम मस्त आहे. तर नाही का, मी खूप दिवसापासून प्लॅन करतो. ॲक्च्युली माझं प्लॅन एक 2-3 वर्षापूर्वीचा होता की मला मोटो ब्लॉगिंग वगैरे करायचं आहे. पण त्यावेळेस माझ्याकडं अशी म्हणजे त्यावेळेस बाईक पण नव्हती आणि मोबाईल पण तेवढा नव्हता की त्या मोबाईलमध्ये मी मोटो ब्लॉगिंग करू शकेल. पण आज नाही का, माझ्या मोबाईलमध्ये वाईड अँगल लेन्स वगैरे आहे, कॅमेरा अवेलेबल आहे. तर मी बोललो की यार बघूया, आणि पूर्ण सेटअप पण मी रेडी केलेला एक 1.5 वर्षापासून. पण माझ्यामध्ये तेवढी डेअरिंग नव्हती की मोटो ब्लॉगिंग वगैरे बनवायला. सो मी आज फायनली थोडीशी डेअरिंग केली आणि मोटो ब्लॉगिंगचा विचार केला. आणि आता मी चाललो आहे नाही का घॉगरला फिरायला. सो तिकडंच जातो आहे आणि तिकडचंच ब्लॉग बनवतो मी. सगळे मित्र वगैरे आहेत, पण आत्ता मी इथून एकटाच आहे. मला मित्र सगळे घोणसर फाट्यावरती भेटतील. आम्ही चाललो घॉगरमध्ये. तर मी बोललो की यार बनवूयात ब्लॉग. आता म्हणजे खूप दिवसापासून माझे चॅनल ऑलरेडी आहे, पण त्या चॅनलवरती नाही का खूप दिवसापासून व्हिडिओ पण बनले नव्हते काही कारणास्तव. तुम्ही बोललो की आता परत स्टार्ट करूया यूट्यूब व्हिडिओज वगैरे. बाकी रस्ता वगैरे इकडचं एकदम खतरनाक आहे, म्हणजे ऑफ रोड आहे, डांबरी रोड नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं जरा बाईक जपून चालू आहे. तर मी फायनली विचार केला की बनवूयात ब्लॉग बनवूयात. आणि एकदम डेंजरवाला रोड आहे. अरे यार, बकऱ्या पण आल्या मध्ये, ट्रक. यार हा रस्ता आहे ना एकदम खतरनाक वाला आहे. पावसाळ्यामध्ये तर इथनं बाईकच घेऊन येऊ शकत नाही कोण, कारण बाईक जर आणली ना तर सगळा धुरला आहे ना चिखलामध्ये रूपांतर होतं आणि बेकार बाईक पूर्ण अडकते त्याच्यामध्ये आणि स्लिप मारण्याचे पण चान्सेस असतात. तर आत्ता मी आलो गोंधळामध्ये. इकडनं नाही का शॉर्टकट मार्ग आहे, आम्ही पोसऱ्यामधला आहे. आणि इथं पोसरे टू आता मी घोणसर फाट्यावरती जाणार आहे. आणि तिकडून नाही का तिकडून मला घोणसर फाट्यावरती मित्र भेटतील माझे, आणि त्यांच्यासोबत आपण गोवाकरला जाणार आहे. आणि मित्र पण माझे जास्त नाही, 3-4च मित्र आहेत. आम्ही 4जणच जातो आहे, त्याच्यामुळं 2 बाईकच असणार आहेत आमच्याकडे. तर भेटूया त्यांना जाऊन तिथे. फर्स्ट टाईम मी मोटो ब्लॉगिंग ट्राय करतो आहे. मग त्यामुळे नाही का काय बोलायचं ना आणि काय बोलायचं नाही हे काहीच सुचत नाही मला. गतिरोधक जर मी आता पब्लिकमध्ये गेलो ना तर सगळे नाही का असे बघतील की हे काय केलं नेमकं. हेल्मेटला मोबाईल वगैरे लावून चालतं, कारण तिकडे गावाकडे जास्त कोण माहिती नाही आहे कोणाला ना की असं मोबाईल वगैरे लावून काय करतात. हे यूट्यूब वगैरे कोणाला जास्त माहिती नाही. सो बघूयात. आणि नाही का रिॲक्शन तर भेटतील थोडेफार. तो पब्लिकमध्ये गेलो तर कदाचित भेटले तर भेटतील. आणि मी म्हणजे आता माझा फर्स्ट ब्लॉगच असेल, कारण ह्या क्वेश्चन मी मोठं ब्लॉग काहीच म्हणजे असं ट्राय केलं नाही. सो मला खरंच काही माहिती नाही की बरोबर लोकेशन आलं की नाही, मी अँगल बरोबर घेतलं की नाही, म्हणजे पूर्ण हे हँडल वगैरे येते की नाही काय माहिती नाही. पण जरी नाही आलं ना तरी पण हा ब्लॉग मी टाकेलच, बिकॉज माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे हा. आणि एक्सपिरियन्स असेल फर्स्ट ब्लॉगचा, त्याच्यामुळे मी हा टाकणारच ब्लॉग. नंतर नेक्स्ट टाईम मी ट्राय करेल, कारण आता मला खरंच काय म्हणजे अंदाज वगैरे नव्हता काय कसं करायचं आहे काय नाही, काहीच मला माहिती नाही. पण आता 5-6 महिने 3-4 महिने तरी गॅप काढला आहे, त्याच्यामुळे बोललो की आज चाललो मित्रांसोबत. तर बनवूयात ब्लॉग. आता थोडा रस्ता इथं चांगला आहे, पण पुढे कदाचित खूप खराब असेल रस्ता. नाही, रस्ता इथे झाला आहे म्हणजे आत्ताच नवीन झाला आहे पूर्ण. नाहीतर पहिला नाही का पूर्ण एकदम खडबडीत होता, एकदम खतरनाक. इकडनं बाईक घालायलाच भीती वाटायची, कारण दगडी वगैरे पूर्ण खड्डे रस्त्यांमध्ये होते. त्याच्यामुळे नाही का एकदम बेकार अवस्था व्हायची. पण आता जरा नाही का रस्त्याचं काम सुरू झालं, म्हणजे रस्त्याचं काम केलं आहे त्यांनी. बघूया आता हा रस्ता कुठपर्यंत झाला आहे, कारण पुढे पण हा रस्ता खूप जास्त बेकार आहे. कौंडरपर्यंत रस्ता चांगला नव्हता, आता कदाचित केला आहे बहुतेक त्यांनी. बघूया आता रस्ता असेल चांगला तर काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे मस्तच आहे. म्हणजे रस्ता तर पुढे वाईट असेल तर खूप बेकार रस्ता होणार आहे गाडी चालवायला. तो रस्ता बऱ्यापैकी चांगला गेला आहे, म्हणजे असं झालं आहे म्हणजे डांबरी रोड केला आहे. पहिला नाही का पूर्ण असं म्हणजे धुरला उडायचा, म्हणजे असं पूर्ण खडी वगैरे पूर्ण अशी बाहेर वरती आलेली असायची. पूर्ण अशी गाडी वगैरे आणली नाही, एकदम म्हणजे 10च्या नाही तर 15च्या स्पीडनं अशी न्यावी लागायची एकदम स्लोमध्ये. किंवा शक्यतो मी इकडून यायचं नाही जास्त, 1-2-3-4 वेळा फक्त आलो असेल एमर्जन्सीमुळे, कारण गरजेमुळे यावं लागलं होतं. पण आत्ता मी त्याच्यानंतर म्हणजे एक 7-8 महिने आलो नव्हतं, त्याच्यानंतर आता आलं. पूर्ण रस्ता तसा बऱ्यापैकी केला आहे सगळा, म्हणजे क्लिअर झाला आहे. अरे यार, इथपर्यंतच रस्ता आहे आणि इकडे पुढे रस्त्याचं काम चालू आहे.
त्याच्यामुळे बघूया आता इथं सिम्पल स्लोमध्ये बाईक न्यायला लागेल, बिकॉज टायर बिअरला एखादा खडा बेडा लागला ना तर पंक्चर होण्याची शक्यता असते. पूर्ण मातीचा रस्ता आहे, पूर्ण एकदम बकवा झालेला रस्ता आहे. तिकडं पाठी पण असं होता, पण आता रोड केला त्याच्यामुळे रोड करता तर एक नंबर आहे. कारण इकडून नाही का जायला आम्हाला जवळ पडतं पोसऱ्यातून इकडं पूर्ण रस्ता असं म्हणजे थोडंफार आता काम चालू आहे. एक जेमतेम महिनाभरामध्ये नाही काही सगळा रस्त्याचं काम होईल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. काम झाली की कसं इकडनं यायला वगैरे काय प्रॉब्लेमच होणार नाही, कारण रस्ता एकदम चांगला असेल ना. तर पूर्ण एकदम खडबडीत रस्ता आहे. ॲक्च्युली आम्ही गॉगरला जायचं नाही का खूप दिवसापासून प्लॅन बनवतो. मी तर गॉगरला फर्स्ट टाईम चाललो आहे, कारण मी अगोदर कधीच गेलो नव्हतो. तो खूप दिवसापासून आम्ही कॉलेजमधले नाही का मित्र सगळे प्लॅन करत होतो, पण तो प्लॅन आज जायचं ठरलं आहे. रँडमली मग आम्ही नाही का कालच प्लॅन बनवला आणि लगेच मी तयार झालो, नाही तर अगोदरपासून बनवलेलं असतं ना तर कदाचित कॅन्सल झालं असतं. त्याच्यामुळे अचानक प्लॅन बनवला आणि अचानक निघालो आम्ही. त्यामुळे ते शक्य होते, नाही तर अगोदरपासून प्लॅन बनवून ठेवला ना तर शक्य होत नाही. ते काय ना काहीतरी अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, मग जाणं रद्द होतं. तो रँडमली बनवला आणि निघालो आहे. इकडून नाही का मी एकटाच आहे आणि तिथे मला आता घोंचरवाड्यावरती 3 जण मिळतील. सो त्यांच्याकडे एक बाईकच आहे, सिंगल सीट आले. त्याच्यानंतर पुढे आम्ही डबल सीटमध्ये जाऊ गॉगरपर्यंत. आता फक्त हा रोड इथपर्यंतच आहे, त्याच्या पुढे आता थोडासा चांगला रोड असणार आहे. थोडासा म्हणजे तसं चांगलाच आहे, म्हणजे पूर्ण असा डांबरी रोड आहे, पक्का रोड आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, गाडी एकदम स्पीडमध्ये नेऊ शकतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे स्पोर्ट बाईक नाही, त्याच्यामुळे मी नॉर्मल स्पीडमध्ये असतो. आणि म्हणजे मी दर टायमाला नॉर्मल स्पीडमध्येच नाही तो बाईक जास्त चालवत नाही फास्ट. इकडे नाही का गतिरोधक लय आहे, त्याच्यामुळे डेंजर कमी करावं लागतं. यांना घेऊन जाऊयात. कुठे? ओके चला. तू काही आता आलेला कॉल आणि तुम्हाला थांबावं लागला. आणि ह्या मोटो ब्लॉगिंग असं मोबाईल वगैरे घेऊन नाही का ते माउंट वगैरे मोटो ब्लॉगिंग करणं एकदम डिफिकल्ट आहे. थोडंसं जरी टच झालं ना तरी मोबाईल पडण्याची भीती असते बाबा. हो फायनली पोहोचलो इथे घोंचर फाट्यावरती. घोंचर फाटी ती शिवली फाटा पण याला बोलतात. की आता कुठेतरी माझे मित्र आहेत, त्यांना शोधावं लागणार आहे. शोधूया. शॉर्टकट वाजता टाकतो मी गाडी. हां हो. तर हे आहेत माझे मित्र, ते सगळे अगोदरच ऑलरेडी आले होते. आणि आता इथून आम्ही जाणार आहे. ही बाईक आहे या मित्राची, रोहितची बाईक आहे. इथून आम्ही सगळेजण आता जाणार गॉगरला. तर बघूया आता काय काय होईल, काय होणार नाही. हा माटे हा लपतोय, हा जावळे आणि हा रोहित. तर आता जाऊयात. तिथे पुढेच आता पेट्रोल पंप आहे, तिथे पेट्रोल वगैरे टाकायचं आहे. त्याच्यानंतर जाऊयात. तिथं पेट्रोल आहे बॅकअपला. त्यांना पुढं राहू दे. पकडून तरी ते भेटतील, आपण थोडं सेफ राहू पाठी. इकडचा रस्ता वगैरे रोड वगैरे एकदम कॉन्क्रीटचा रस्ता आहे. झाडं वगैरे निसर्ग बघण्यासारखं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे रायडिंगच्या मोडमध्ये. आता इथे मार्गतामानामध्ये पोहोचलो आहे. मार्केट लागेल आता पुढे. हे आहे मार्गतामानाचं मार्केट. आणि इथे नाही काही वडापावचं दुकान आहे इकडे.
सगळ्यात फेमस वडापाव इथे मिळतो आणि एकदम म्हणजे गर्दी खूप असते. खूप वर्षापासून इथे वडापावचं दुकान आहे. तर म्हणजे एकदम भारी लागतो वडापाव, एकदम टेस्टी वडापाव असतो. दर टायमाला ज्यावेळेस मी येतो ना इथे वडापाव वगैरे खातोच कधी ना कधी, पण आज नाही खात आहे कारण आज चालला मी गॉगरला, तिकडेच काहीतरी खाणार वगैरे. सो चालू आता हे मार्केट होतं, हे पूर्ण मार्केटामध्ये मार्केट आहे. इथून आम्ही आता आता इथे पुढे पेट्रोल पंप पण लागेल. इथं पेट्रोल टाकायचं आहे मला सगळ्यात अगोदर. सो आणि पेट्रोल टाकूया कारण गाडीमध्ये थोडंसं पेट्रोल होतं आणि तेवढ्या पेट्रोलमध्ये मी आलो इथपर्यंत. तसं बॅकअपसाठी मी एक बॉटल एक्स्ट्रा ठेवतोच, पण ते इमर्जन्सीला मी वापरतो. जर कुठेच पेट्रोल पंप नाही आहे आणि जर लागलं तर मी ते वापरतो, नाही तर शक्यतो मी पेट्रोल पंपामध्येच पेट्रोल टाकतो. तर ह्या बाईकवर 2 जण आहेत आणि आम्ही 2 जण बसलो आहे पाठी. 2च बाईक होते, आम्ही 4 जणच होतो. अरे भैया भैया गया. आपल्याला जायचं पेट्रोल पंपामध्ये, थोडंसं पेट्रोल वगैरे टाकूयात आणि मग जाऊयात. तो आता पेट्रोल वगैरे टाकून झालं, एकदम गाडीमध्ये फुल पेट्रोल आहे. ती 200 रुपयाचं टाकलं, जास्त नाही टाकलं कारण थोडेच पैसे होते. आता सर्व आपल्याला गॉगरमध्ये जायचं आहे. 2 जण गेले पुढे, ते तिकडे हे दोघे इथं थांबलेत आमची वाट बघून, कारण त्यांना वाटलं राहिली की काय पाठी. एकदम सपाट रोड आहे सगळा. इथे काय चालू आहे, दूर वगैरे चालू आहे. धुळा स्वतः तळीच्या बाजारमध्ये आलो आहे. चालवते बाईक. इकडे कोणतं कॉलेज आहे काय माहीत नाही यार. इकडनं सगळं सोडून देतात. तिकडे बहुतेक कॉलेजला जात आहेत की कॉलेजवरून आले काय समजत नाही. सो फायनली गाईज मी गॉगरमध्ये तर पोचलो आहे आणि एकदम लोकेशन वगैरे खतरनाक एकदम वाटतं की झाडं वगैरे नाही का जाम भारी वाटतं इकडे. आणि पुढे समुद्र आहे आपल्या पुढेच लगेच. 1 नंबर सीन असतो एकदम खतरनाकमध्ये. थांबूया तो कुठेतरी गाडी पार्क करूया. आणि अरे स्लीप मारते इथे. तर फायनली आम्ही आलो इथे गॉगर बीचमध्ये आणि आम्ही नाही का बाईक्स वगैरे इकडे पार्क केल्यात. उंट बिंट पण आली तिकडं. पहिले होते काय रे उंट? पहिले उंट होते इथं? पहिले नव्हते, आता उंट वगैरे आलेत. माटे आहे काय बसलाय तर.
वाईट वाळू आहे ना आणि नरम आहे ना, त्याच्या पायातमध्ये गेला ना की वरती काढा थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणजे एकदम घट्ट पडून जातो याच्यात पाय वगैरे. चालायला एकदम असं पाय असे जड जड होते एकदम खतरनाक वाटतं. पण भारी वाटतं इकडे एकदम. फर्स्ट टाईम आलेलो आणि एक नंबर वाटते. सीन वगैरे खतरनाक आहे इकडे. पुढे पूर्ण इकडे नाही का, पुढे काय माहीत नाही मला, काहीतरी असेल. एवढं पुढे जाणार ना आम्ही, इथल्या इथेच फिरतोय. ते सगळे मित्र तिकडे थांबलेत आणि आम्ही इकडे दोघंच जण आहोत. किंवा ते पहिल्यांदा पण आलेले, म्हणजे 2-3 वेळा आलेले, त्याच्यामुळे त्यांना एवढं काही इंटरेस्ट नाही. मी फर्स्ट टाईम आलो त्याच्यामुळे इकडे फिरतोय. आम्ही दोघं फिरतोय. तर आता जवळजवळ 1-2 तास आम्ही तिकडे बीचवरती होतो आणि आता भूक लागली त्याच्यामुळे जेवायला आलेला आहे. काहीतरी नाश्ता वगैरे करू, बघूयात थोडा टाईम इथं राहणार वगैरे, परत अजून बसणार थोडा टाईम, जाणार घरी. आमचा आता नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही परत आता बीचमध्ये आलो इकडे फिरायला. फोटो वगैरे काढायचे होते थोडेफार, तर ते फोटो वगैरे काढतोय आणि थोडा टाईम अजून इथं बसणार आणि बसल्यानंतर जाणार परत घरी. बसला मित्र माझ्या साईडला, दोघं जण तिकडे बाहेर गेलेत, आम्ही पण जाणार आता. तर आत्ता वाजलेत नाही का जवळजवळ 2:45 वाजलेत आणि आता वेळ पण खूप झाला आहे. कंटाळलेला, जेवण वगैरे झालं, आम्ही सगळं खाल्लेलं पिल्लेलं आणि आता घरी चाललोय, म्हणजे निघालो आता परत. एक नंबर एकदम मस्त वाटलं इकडे गॉगरला येऊन वगैरे, एक नंबर वाटतं. वगैरे खतरनाक आहे एकदम. संध्याकाळपर्यंत थांबायचं होतं पण संध्याकाळपर्यंत थांबलेला तर खूप जास्त वेळ होईल, त्याच्यामुळे आम्ही निघालोय. फोटो वगैरे काढलेला आहे, अल्बममध्ये खूप फोटो काढलेला आहे. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर पण करा. ओके.